आज बाजार उघडताच शेअर मार्केटमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं। सेन्सेक्स 1600 अंकांनी घसरलाय तर निफ्टीमध्ये 450 अंकांची मोठी घसरण झाली। शेअर बाजारात मोठी पडझड झाली असून सेन्सेक्स 1600 हून अधिक अंकांनी घसरून 23,300च्या खाली निफ्टीसह 6 महिन्यांच्या निच्चांकावर आलेला आहे। जागतिक तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि विदेशी गुंतवणूकदारांची विक्री या कारणांमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झालेले आहे। तर निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। शेअर बाजार गडगडलेला आहे। आज बाजार उघडताच शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालंय। सेन्सेक्स 1600 अंकांनी घसरला तर निफ्टीमध्ये 450 अंकांची घसरण झाल्याचं समजतंय। तर शेअर मार्केट तज्ञ अजय वाळिंबे हे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे या संदर्भात बोलण्यासाठी। अजय सर, तुमचं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत। कसं बघताय या शेअर मार्केटकडे? शेअर बाजार का गडगडतोय, याचं नेमकं कारण काय? शेअर बाजार गडगडतोय याचं एकमेव कारण म्हणजे सध्या चालू असलेलं युद्ध। मला वाटतं मागे आपण याच चॅनलवर बोललो होतो की आता सध्या युद्धाचे अनेक दुष्परिणाम आहेत। त्यातली सर्वात भारताला अफेक्ट होणारी किंवा आशियातल्या देशांना अफेक्ट होणारी मोठी गोष्ट म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती। आणि काल जेव्हा साऊथ पास गॅसपीट जे आहे त्याच्यावर जेव्हा इस्रायलने हल्ला केला, जिथे मोठे तेलाचे साठे आहे, आणि त्याला रिटालिएट म्हणून इराणने पुन्हा UAE, सौदी, कतार यांच्या ऑइल फील्डवर हल्ला केला, तेव्हा आता एक निश्चित झालंय की कच्च्या तेलाची कमतरता तर भासणार आहेच, कारण स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधनं तेल येणं ऑलमोस्ट बंद झालंय। आणि त्याच्याबरोबरच तेलाच्या यावर हल्ले झाल्यामुळे, साठ्यावर हल्ले झाल्यामुळे तेलाची कमतरता भासेलच आणि तेलाच्या किमती प्रचंड वाढतील। म्हणजे आता ओमानमध्ये कच्च्या तेलाच्या किमती जवळपास $156 प्रति बॅरल झाल्यात। आता एक लक्षात घ्या, आपण आतापर्यंत म्हणजे जवळपास फेब्रुवारीच्या मिडपर्यंत आपण $67 प्रति बॅरल पेट्रोल कच्चं तेल घेत होतो। ते आता समजा $100च्या वर गेलं, म्हणजे आता झालेलंच आहे, ते 110च्या वर गेलेलं आहे, तर त्याचा आपल्यावर मोठा परिणाम होईल। कारण भारत, चीन आणि जपान बरोबर भारत सुद्धा मोठा इम्पोर्टर आहे। आणि केवळ कच्चं तेल नव्हे तर LPG, LNG आणि CNG या सगळ्यावर त्याचा परिणाम होईल। अगदी सर, आपण जर पाहिलं तर आता जहाजही काही आलेली आहे, जी तेलवाहू जहाज आहे ती भारतात आलेली आहे, त्यामुळे त्याचाही काही दिलासा आणि एकूणच होर्मुझच्या सामुद्रधुनीत जे काही चाललंय त्यानंतर भारताचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिष्टाई कामाला आलेली आहे, त्यांच्या शिष्टाईला यश आलेलं आहे असं बोललं जात असतानाही शेअर मार्केटमध्ये फारसा काही परिणाम त्याचा पाहायला मिळत नाहीये। नाही, कारण 1-2 जहाजांनी काय नाही होणार। आपली जी कन्झम्पशन कॅपॅसिटी आहे, आपलं कन्झम्पशन हे प्रचंड आहे। आपल्या टोटल आयातीपैकी 25% आयात म्हणजे अमाऊंट मध्ये 25% आयात ही केवळ कच्च्या तेलाची आहे। तसंच LPG मध्ये आपण म्हणजे गॅसमध्ये 88% आपण परदेशी गॅसवर अवलंबून आहोत। त्यामुळे उज्ज्वला योजना किंवा ज्या काय आपण ज्या सुरू केल्या होत्या, पण आपण त्याच्यात स्वयंपूर्ण नसल्यामुळे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणारच आहे। सर्वात एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रति डॉलर, $1 जरी वाढला ना तर आपल्याला नुकसान होतं $10 बिलियन। $1 इन्क्रीज इन दॅट क्रूड ऑइल, त्याचा आपल्याला इम्पॅक्ट $10 बिलियन होतो। इतकं सोपं गणित आहे। त्यामुळे याचा खूप प्रचंड मोठा म्हणजे एकतर मंदी तर आहेच, म्हणजे आर्थिक मंदी वगैरे येणारी गोष्ट आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त इन्फ्लेशनची मोठी भीती आहे। आणि अनेक कंपन्या ज्यांना कच्च्या तेलाचं गरज असते किंवा ट्रान्सफॉर्मर म्हणा किंवा गॅस डिपेंडंट कंपन्या म्हणा, म्हणजे रिफ्रॅक्टरीज वगैरे, या सगळ्यांवर इम्पॅक्ट होईल। बरं अजय सर, आता जर पाहिलं युद्धाची परिस्थिती तर त्यानुसार आता पुढेही अजून शेअर बाजारात किती मोठ्या घडामोडी होतात, गुंतवणूकदारांना किती फटका याचा बसतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्रशी साधलेल्या संवादासाठी, दिलेल्या माहितीसाठी।